त्या मुलाला ना शेतात असं काही सापडलं ना, जे पाहून ना तो आनंदाने त्याच्या वडिलांकडे धावत गेला. पण त्याच्या वडिलांनी जेव्हा ते परत करायला सांगितलं ना, तेव्हा मुलाला प्रचंड राग आला. शेवटी ना त्या बापाने आपल्या मुलाला असं काही सांगितलं ना, जे आयुष्यभर त्याच्या लक्षात राहील. म्हणून हा व्हिडिओ ना स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. एकदा ना शेतात काम करत असताना एका साधारण 18 ते 20 वर्षाच्या मुलाला ना एक पाकीट सापडलं. त्याने उघडून आत पाहिले ना तर त्यात दागिने होते आणि खूप पैसे होते. मुलगा खूप खुश झाला ते सगळं पाहून. तो धावतच आपल्या आई-बाबांकडे गेला आणि म्हणाला त्यांना, "बघा ना बाबा, मला काय सापडलंय." आई-बाबांनी पाकीट पाहिलं. तेवढ्यात त्याच शेताच्या ना दुसऱ्या बाजूला एक बाई इकडे-तिकडे काहीतरी शोधत होती. तेव्हा ना मुलांच्या वडिलांनी ना त्या बाईला विचारलं, "काय शोधतेस गं?" तेव्हा ती म्हणाली, "काही नाही हो, चोरांची भीती वाटते ना म्हणून दागिने आणि पैसे एका पाकिटात ठेवले होते, पण ते पाकिटच कुठं पडलं ना सापडतच नाहीये." ती खूप उदास होती, डोळ्यामध्ये पाणी होतं आणि मनात एक भीती होती, की आता पडलेलं पाकीट मला सापडेल का? हे सगळं ऐकताच ना त्या वडिलांनी आपल्या मुलाकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, "बाळा, काळजी करू नको, आपल्या कष्टाचं ना कुठंच जाणार नाही." मग त्या बापाने ना आपल्या मुलाला जवळ बोलावलं आणि ते पाकीट त्या बाईला परत करायला सांगितलं. मुलाच्या चेहऱ्यावर मात्र ना नाराजी होती. त्याला ना ते पाकीट द्यायचं नव्हतं. पण वडिलांसमोर त्याचं काहीच चाललं नाही. आणि खरं सांगायचं तर ना पाकीट हातात मिळताच ना त्या बाईच्या डोळ्यात ना खूप मोठा आनंद झाला. ती म्हणाली, "खरंच हो, तुमचे माझ्यावर खूप उपकार झाले." आणि त्यातून ना त्या पाकिटातून तिने ₹500 काढले आणि त्या मुलाच्या हातात दिले. ती बाई तिथून निघून गेल्यावर मुलगा वडिलांना म्हणाला, "बाबा, तुम्हाला सांगायची काय गरज होती? पुढच्या आठवड्यात ना आपल्याला घरासाठी एक वस्तू घ्यायची होती. पैसे कमी पडत होते. ते पैसे आपल्या कामी आले असते ना." वडील ना हे सगळं ऐकून ना क्षणभर शांतच राहिले आणि मग ते आपल्या मुलाला म्हणाले, "बाळा, दुसऱ्यांच्या बागेतली फुलं तोडून ना आपलं घर कधीच सजवायचं नसतं. आपल्या घरात जर फुलं हवी असतील ना, तर ती आपल्या कष्टाने उगवायची असतात." आणि खरं सांगायचं तर ना, पैसे मिळाले असते तर कदाचित त्या घरात एक वस्तू आली असती. पण त्या दिवशी त्या बापाने आपल्या मुलाच्या आयुष्यात त्यापेक्षा कितीतरी मोठी गोष्ट दिली, प्रामाणिकपणाचा संस्कार. कारण बघा ना, वस्तू कधी ना कधी संपतात, पण आई-बापांनी दिलेले संस्कार ना आयुष्यभर सोबत राहतात. आणि म्हणूनच मी एवढंच म्हणेन, दुसऱ्यांचं घेऊन आपलं सुंदर करण्यापेक्षा ना, आपल्या कष्टांनी मिळवलेलं थोडंसं जरी असेल ना, तरी अभिमानाने जगता आलं पाहिजे. व्हिडिओच्या शेवटी एवढंच बोलेन, माझ्या भावना जर तुम्हाला पटत असतील ना, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, फॉलो आणि एक लाईक करायला विसरू नका. थँक यू.